मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर व सोपे भाषण पाहणार आहोत. आदरणीय मुख्य अतिथी महोदय, मान्यवर शिक्षणगण, प्राचार्य महोदय, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बांधवांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका सामान्य कुटुंबात भीमरावांचा जन्म झाला, पण त्यांचे विचार आणि कार्य असामान्य होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्षाची आणि ध्येयवादाची एक गाथा आहे. बाबासाहेबांनी बालपणीच जातीभेद आणि अस्पृश्यतेचा कडवा अनुभव घेतला. शाळेत बसण्यासाठी वेगळी जागा, पाणी पिण्यासाठी वेगळी व्यवस्था अशा अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधी हार मानली नाही. अथक परिश्रमाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत संस्थांमधून अर्थशास्त्र, कायदे, राजकीय शास्त्र यात डॉक्टरेट मिळवली. ते जगातील पहिले भारतीय होते ज्यांना 2 विषयात डॉक्टरेट मिळाली.
ज्या काळात अस्पृश्यता आणि विषमतेने समाजाला ग्रासले होते, त्या काळात त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. महाडाचा चौदार तळे सत्याग्रह असो वा काळा राम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांनी दलित, शोषित, स्त्रिया आणि मागासवर्गीयांसाठी अथक लढा दिला. ते म्हणाले होते, मी असा धर्म स्वीकारेन जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. त्यानुसार 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करूया. जाती पाती, भेदभाव, अस्पृश्यता यांना दूर ठेवून समानता, न्याय आणि बंधुत्व असलेला समाज घडवूया. बाबासाहेबांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत. मुलांनो, अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.